कोल्हापूरमध्ये काँग्रेसला शिवसेनेचा धक्का, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश। कोल्हापूरमधून मधुरिमा राजेंना उमेदवारी दिल्यानं जयश्री जाधव नाराज होत्या। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शेलारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला। भाजपमध्ये प्रवेश होताच रविराजांची मुंबई भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती। काँग्रेसकडून सायन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं रवी राजा नाराज होते। काँग्रेसमध्ये सध्या घराणेशाही सुरू आहे। रविराजांचा घणाघात, 44 वर्ष पक्षासाठी दिलेल्या कार्यकर्त्याला न्याय दिला जात नाही, खदखद दिल्लीपर्यंत पोहोचवून सुद्धा कोणी दखल घेतली नसल्याची रविराजांकडून खंत व्यक्त। रविराजांना काँग्रेसनं अनेक मोठी पदं दिलेली, त्यांची नाराजी फक्त तिकिटासाठी होती, समजूत काढण्याचा प्रयत्न केला। रविराजांच्या भाजप प्रवेशावर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। रविराजांना काँग्रेसनं खूप सन्मानाची पदं दिली, त्यामुळे एखाद्या वेळेस माघार घेण्याची वेळ आली तर घेतली पाहिजे। रविराजांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। रविराजांच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल, रविराजांच्या प्रवेशावर फडणवीसांची प्रतिक्रिया। येत्या काळात रविराजांच्या संपर्कातले अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, फडणवीसांची माहिती। बंडखोरांसोबत चर्चा केली असून सगळ्या अडचणी संपवल्यात, फडणवीसांची माहिती। गोपाळ शेट्टीही पक्षशिस्त मान्य करतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। बंडखोरांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्यात, जे बंडखोर अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांचा राज्यातील 36 बंडखोरांना फोन, मुंबईतील वॉररूममध्ये बसून चेन्नीथलांकडून अर्ज मागे घेण्याची विनंती। ठाकरे आणि शरद पवार गटाचाही यात समावेश। गटबाजी संपवण्यासाठी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला 2 दिवसांनी सांगलीत येणार। सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी असताना जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे। महाराष्ट्र भाजपकडून प्रचाराचं नियोजन सुरू, पंतप्रधान मोदी, शहा आणि योगींच्या राज्यामध्ये 40 पेक्षा जास्त सभा होण्याची शक्यता। गडकरी आणि फडणवीस सुद्धा प्रचार सभा घेणार। पंतप्रधान मोदींची 8 नोव्हेंबरला धुळ्यात सभा, भाजपच्या धुळे आणि शिरपूर मतदारसंघाच्या उमेदवारांचा मोदी प्रचार करणार। मालेगावमध्ये रोडवरील पांजरापोळ गोशाळेच्या मैदानावर सभा होणार। ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, आदेश बांदेकर यांच्यासह 24 जणांचा स्टार प्रचारक म्हणून यादीत समावेश। उद्धव ठाकरेंनी स्वार्थासाठी भाजपसोबत युती तोडली, शिवसेनेच्या योगेश कदम यांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका। भाजपसोबत भांडण झालं म्हणून काँग्रेससोबत जाणं योग्य नव्हतं, दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनाही ते आवडलं नसणार, कदमांचं वक्तव्य। पालघरमधून बेपत्ता असलेले शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा घरी परतले, उमेदवारी न मिळाल्यामुळे वनगा नाराज होते। राज ठाकरे विकासासाठी महायुतीला साथ देतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना विश्वास। पक्षात कोणत्याही दुसऱ्या पक्षाचं नेतृत्व आलं तर त्याचा फायदाच होतो, बावनकुळेंचं वक्तव्य। एखाद दुसरा आमदार निवडून यावा म्हणून मनसेची भाजपशी जवळीक, संजय राऊतांची टीका। आम्ही सत्तेसाठी नाही तर विकासासाठी भूमिका बदलतो, राऊतांचा राज ठाकरेंना टोला। भाजपला महाराष्ट्रात 50 जागाही मिळणार नाहीत, संजय राऊतांचा टोला। पुढच्या दिवाळीला राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार असेल, राऊतांकडून विश्वास व्यक्त। भाजप 110 ते 115 जागा जिंकणार, भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा एक्स पोस्ट करत दावा। 23 नोव्हेंबरला भाजप कार्यालयात पुन्हा दिवाळी साजरी करणार, कंबोज यांच्याकडून विश्वास व्यक्त। माहीम विधानसभा मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मतांनी निवडून येणार, महाविकास आघाडीचे उमेदवार महेश सावंत यांना विश्वास। उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंसाठी जाहीर पाठिंबा मागितला नव्हता, सावंत यांचा राज ठाकरेंना टोला। एकनाथ शिंदे 26 नोव्हेंबर नंतर मुख्यमंत्री काय राजकारणातही नसतील, संजय राऊतांचा दावा। महाराष्ट्रात सुखाचे दिवस आणण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न, राऊतांचं वक्तव्य। ज्या योजनांबाबत निर्णय घेतला त्या कागदावरच न ठेवता त्यावर अंमलबजावणी केली, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला। टोलमाफी करून शेवटचा मास्टर स्ट्रोक केला, शिंदेंचं वक्तव्य। बंड केलेल्या जागांवर चर्चा करून मार्ग काढू, शरद पवारांची माहिती। महाविकास आघाडीची प्रचार मोहीम 6 तारखेला सुरू होईल, शरद पवारांचं वक्तव्य।
जिंकून आलो तरी शरद पवारांसोबतच राहणार बाजोरियांचं वक्तव्य. माजी आमदार संदीप बाजोरियांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघातील उमेदवार राजू खरेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. राजू खरे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार. सोलापूरमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का. बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. काटोल मतदारसंघात अनिल देशमुखांच्या नावाचं साधर्म्य असलेला उमेदवार मैदानात. अनिल शंकरराव देशमुख अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. मावळ विधानसभा मतदारसंघात मनसेचा अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडेंना पाठिंबा. अपक्ष उमेदवाराला सर्वपक्षीय पाठिंबा देण्याची 50 वर्षातली ही पहिली वेळ. राजकीय चर्चांना उधाण. छाननीनंतर 287 मतदारसंघात 7050 उमेदवारांचे अर्ज वैध तर 917 उमेदवारांचे अर्ज अवैध. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. राज्यामध्ये एकूण 9,70,25,119 मतदार. 5,22,739 पुरुष तर 4,70,96,92,279 महिला मतदार. नांदेड दक्षिणमधील बंडखोरीवर शिवसेना नेते हेमंत पाटलांची नाराजी. बंडखोरी थांबली नाही तर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना काम करणार नाही. हेमंत पाटलांचा भाजपला इशारा. सावंतवाडीमध्ये बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरणाऱ्या विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला. हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश. झारखंडमधल्या संशयितावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल. सावंतवाडी मतदारसंघातील दुष्ट प्रवृत्ती. शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडताय. या दुष्ट प्रवृत्तीचा मतदानातून वध करा. दीपक केसरकर यांचा विरोधकांवर निशाणा. ठाण्यातील नौपाड्यातील गोखले उपहारगृहामध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी मिसळीचा आस्वाद घेतला. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे यांची उपस्थिती. मुख्यमंत्री अजित पवारांकडून दिवाळीच्या शुभेच्छा. आईसोबतचा फोटो पोस्ट करून अजित पवारांकडून दिवाळीच्या शुभेच्छा. सावंतवाडीमधील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात केसरकर आणि राजन तेली एकत्र आले. दोघांकडून विठ्ठलाचं दर्शन घेत आराधना. दोघांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. राज्यात आचारसंहितेमुळे सर्वसामान्यांना सरकारकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा मिळणार नाही. किटवर जाहिरात करता येत नसल्यामुळे ही योजना थांबवण्यात आली आहे अशी चर्चा. तयार फराळाकडे ग्राहकांचा वाढता कल. फराळाच्या मागणीत 70% वाढ. महागाईमुळे फराळाचे दर 20% वाढले. यंदा दिवाळीत थंडीऐवजी उकाड्यानं मुंबईकरांची लाहीलाही होणार. दिवसाचं तापमान 35 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता. दिवाळी होताच फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ. शहराच्या तुलनेत उपनगरांमधील प्रदूषण चिंतेचा विषय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.